माझ्या भीम सैनिक व तरुण बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, कळकळीची. आज आपण बाबासाहेब म्हणजे आपल्या बापाची जयंती साजरी करताय, पण एक मात्र लक्षात ठेवा, आपण बॅनर लावतो, त्या बॅनरवर काय करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो, पण त्याच्या शेजारी फोटो अनेक नेते असतील, अनेक भीमसैनिक असतील, अनेक मुलं असतील, त्यांच्या शेजारी फोटो लावतात. परंतु आज आपली त्यांच्या इतकी आज काहीच बराबरी नाही. आज त्यांची बराबरी आपण करू शकत नाही. त्यांच्यासाठी मातीची म्हणजे कणा इतकी सुद्धा बराबरी नाही. पण आज बघा, जयंतीचे अध्यक्ष असतील, लाख पैसा देतात, परंतु आणि बाबासाहेबाच्या शेजारी फोटो लावतात. पण कृपा करून हात जोडतो मी तुमच्या पुढं, पण बाबासाहेबाच्या शेजारी फोटो लावू नका. जर लावायचा असेल तर खाली लावा बाबासाहेबांच्या त्या बॅनरला. परंतु कारण असं बाबासाहेब आहे, त्या बाबासाहेबाची बराबरी या जगात, या विश्वात कोणी करू शकत नाही. आणि आपण कार्य करा, त्यासाठी मरून जरी मातीत गेलं तर ते उपकार कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. म्हणून मला जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे, कळकळीची विनंती आहे, माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनो, माझ्या जे या देशातली, या भारतातली, या महाराष्ट्रातली आहे, तर जयंती साजरी करा, पण बॅनर लावा, पण बाबासाहेबाचाच तिथं फोटो असला पाहिजे, त्याच्या युद्ध दुसरा कोणाचाच नाही. बरोबर का नाही? जय शिवराय, जय भीम, जय संविधान.